ज्यावेळेस नवीन पोलीस स्टेशनला आलो होतो त्या टायमाला एकंदरीत अवस्था अशी होती. दुरुस्त करून घेतलं याच्याबद्दल माननीय एस पी सर कावत साहेब यांनी बक्षीस पण दिलं. पण महाग ज्यावेळेस एस पी साहेबांनी जाऊन लक्ष दिलं त्या टायमाला त्यांना हे धोडके वगैरे दिसले. ते म्हणले हे काय व्यवस्थित नाही, हे व्यवस्थित करून घ्या. अवस्था तर अशी होती की भयानक. आधी रेकॉर्ड बाहेर काढून घेतलं, बघितलं कसं करणं होईल काय नाही. दिसती परिस्थिती तुम्हाला जाणवून की काय आहे काय नाही. वास्तव एवढा भयानक होता की मध्ये 1 मिनटंही थांबवाटं गेलं. कारण की मध्ये अक्षरशः उंदराचा थप लागला होता. हे मांजरी मरून त्यांचे फक्त हाडं राहिले होते. चला म्हणलं सुरुवात तर करावं लागेल. कष्टाचं काम आहे, हरकत नाही. ह्याच्यामध्ये पोलिटिशियनचे मामा आईनं चांगली मदत केली. भारी वाटतंय कोणी आपण चांगलं एखादं काम करायला तर साहजिक कोणी साथ दिल्यानंतर. ह्याच्यामध्ये जास्त मला साथ भेटली माझे होमगार्ड मित्र यांनी. मला वेळोवेळी यांनी मदत केली, कारण की हे एकट्याला करणं शक्य नाही. काम म्हणलं की खर्च आला. मग आता खर्च सरासरी माझा आतापर्यंत 9-10 हजार रुपये झाला. कोणत्याही कुणीही 1 रुपया ह्याच्यामध्ये घेतला नाही. हे शासनाकडं आता मंजुरीसाठी पाठवलं आहे, लवकरच मंजूर होऊन जाईल. इतके धुळीचा साम्राज्य होतं की अक्षरशः नाकावर थप लागला होता. लाईट फिटिंग वगैरे करून घेतली. काम हळूहळू ज्यावेळेस सुरुवात केली, पण मनातून केलं जे करेन ते, जसा वेळ भेटेन तसा. प्रत्येक डब्यावर चिटकून घेतलं. माझ्यानंतरही कुणाला त्रास होऊ नये जरी माझी बदली झाली तरी. प्रत्येक फाईल असेल, प्रत्येक गुन्ह्याचे रेकॉर्ड असेल, प्रत्येकाला कुणीही आलं, मी असो नसो, त्याला दिसलं पाहिजे. दिसल्या ते बाहेर निघालं पाहिजे. अजिबात ह्या गोष्टीचं कुणाला टेन्शन नाही आलं पाहिजे. आता मला शहरामध्ये नोकरी नाही करू वाटत, की माझं एक स्वप्न आहे की ग्रामीण भागात जास्तीत जास्त झाडं लावून मदत करायचे प्रयत्न करेन. एक ग्रामीण भागाच्या मुलांसाठी फ्री अकॅडमी काढेल. आता ते शहरात शक्य नाही. त्यासाठी अर्ज केलेला आहे विनंतीचा. होईल नाही होईल, पण जिकडं जाऊ तिकडं काम करत राहू. पण आता तेच कार्यालय आता इतकं सुंदर झालं आहे की त्याच्यामध्ये निवांत असं बसावा, झोपावा, कुणालाही आलं कुतूहलानं दाखवावं असं झालं आहे. चला काय म्हणलं तर हे एक आयुष्यातलं एक आनंदच म्हणायचा. आपण केलेला कामाची पावतीच म्हणायची. आपल्याच आवडलं पाहिजे सुरुवातीला. चला धन्यवाद.